नमस्कार. गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हत्या झाली, ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांची. आणि या हत्येची जबाबदारी जी आहे लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. आणि त्यांनी ही हत्या का घडून आणली, तर फक्त बाबा सिद्दीकी यांचे जे संबंध आहेत सलमान खान यांच्यासोबत होते म्हणून. त्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे आम्ही बाबा सिद्दीकीची हत्या केली असं लॉरेन्स बिश्नोई गँगकडनं सांगण्यात आलं. गेल्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगने जे आहे सिद्धू मुसेवाला यांची देखील हत्या केली होती. आणि त्यांच्या रडारवरती आता जे आहे सलमान खान देखील आहे असं बोललं जातं. परंतु आता यासोबत आणखी 2 नावं त्यांच्या लिस्टमध्ये जोडली गेलीत असं बोललं जातं. एक म्हणजे चंद्रशेखर आझाद आणि दुसरा असदुद्दीन सिद्दीकी. तर मित्रांनो, नेमकं झालंय काय आपण पाहणार आहोत आणि या दोघांना टार्गेट का केलं जातंय आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग मित्रांनो, खरंच लॉरेन्स बिश्नोई गँग जे आहे चंद्रशेखर आझाद व त्याचसोबत असदुद्दीन ओवैसी यांच्या मागे पडलेले आहे का, तर आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, काही जातीवादी किड्या असतात, त्यांच्या मनातील जातीवाद जात नाही किंवा त्यांना जे आहे जातीवाद करायचा असतो किंवा त्यांना बौद्ध समाज असेल किंवा मागासवर्गीय कास्ट असतील यांच्याबद्दल जे आहे त्यांच्या मनात तिरस्कार असतो. आणि यांचे लोक जर समोर गेले तर यांना जळजळ व्हायला लागते, मळमळ व्हायला लागते. आणि त्यामुळेच ही लोक जे आहेत त्यांना टार्गेट करत असतात. असेच काही जातीवादी किडे असतात, ते जे आहेत असंच काही ना काही लिखाण करत असतात आणि ते जे आहेत नेहमीच इतर मागासवर्गीय लोकांना टार्गेट करण्याचं काम करत असतात. असाच एक जातीवादी किडा आता निघून आलाय, ज्याने अशी पोस्ट लिहिली की ज्याचं म्हणणं आहे की लॉरेन्स बिश्नोई गँगने जे आहे चंद्रशेखर आझाद यांच्यावरती हल्ला करायला पाहिजे किंवा त्यांच्यावरती कुठली तरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची पोस्ट केली. तर तो जातीवादी किडा कोण आहे, तर मित्रांनो त्याचं नाव आहे अभिषेक पांडे त्रिफला. तर त्याने पोस्ट अशी लिहिली की एक बार लॉरेन्स बिश्नोई की नज़र Z+ सिक्योरिटी में घूमने वाले रावण और हैदराबादी बकरे पर भी पड़ जानी चाहिए, तो दिल को बहुत सुकून मिलेगा, अशा प्रकारची पोस्ट त्याने लिहिली. म्हणजे तो जो आहे एक प्रकारे काम काय करतोय, तर तो लॉरेन्स बिश्नोई गँगला उत्सवण्याचं काम करतोय. या जातीवादी लोकांना जे आहे किंवा या जातीवादी किड्यांना हे कधीच सहन होत नाही, मागासवर्गीय लोक समोर गेलेले आणि त्यामुळेच ते असे कामं करत असतात. आणि त्यामुळेच हा जो कोण आहे अभिषेक पांडे त्रिफला याने अशी पोस्ट लिहिली की लॉरेन्स बिश्नोई गँगने जे आहे Z+ सिक्युरिटी घेऊन फिरणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांच्यावरती नजर पडायला पाहिजे, तेव्हा मला कुठे आनंद होईल, अशा प्रकारची त्याने पोस्ट लिहिली. तर मित्रांनो, या लोकांना अशीच जळजळ मळमळ व्हायला लागते. याचं नाव पांडे म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल हा कोण आहे. अरे, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे की तुम्ही जे गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण खाताय, मंदिरावरती तर तुमचं आरक्षणच आहे, तुमच्या पिढ्यानपिढ्या आरक्षण खाताय. आम्ही आत्ताशी कुठे आमची आरक्षण खाणारी पहिली किंवा दुसरी पिढी आहे आणि आमची दुसरी पिढीच आता शिक्षण घेत आहे, SC ST OBC, आणि आम्ही आत्ताशी कुठे प्रगती करायला लागलोय. त्यामुळेच तुम्हाला जळजळ मळमळ होती की काय, आणि त्यामुळेच तुम्ही अशा पोस्ट करत असतात. मित्रांनो, हा जो कोणी अभिषेक पांडे आहे यांनी ही पोस्ट केली आणि त्यानंतर त्याची जी पोस्ट आहे चांगली शेअर झाली आणि अनेक जणांनी त्याला चांगलाच धडा देखील शिकविलेला आहे. परंतु या लोकांच्या मनामध्ये असे कुठलीच जातीय घीण आहे किंवा जातीवाद भरलेला आहे की यांना जे मागासवर्गीय लोक समोर गेलेले चालतच नाही. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की चंद्रशेखर आझाद हे जे आहेत लोकसभेमध्ये जे आहेत मागासवर्गीय लोकांचे प्रश्न मांडत असतात किंवा जे इतर मागासवर्गीय लोक आहेत तिथले ज्यांच्यावरचे अडचणी असतात त्या सर्वांचे प्रश्न मांडत असतात. त्याचसोबत जे आहे असदुद्दीन ओवैसी हे देखील लोकसभेमध्ये प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळे अनेक गोष्टींना त्या ठिकाणी वाचा फुटते आणि हे जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेला नजर भिडून त्या ठिकाणी प्रश्न मांडत असतात. त्यामुळे जणू काय यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या लोकांकडनं केलं जाते. आणि पुन्हा हा जो कोणी अभिषेक पांडे त्रिफला आहे यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर सर्वात अगोदर #लॉरेन्स बिश्नोई असे देखील लिहिले. म्हणजे त्यांनी स्पेसिफिक लॉरेन्स बिश्नोईला त्या ठिकाणी हॅशटॅगमध्ये मेन्शन देखील केलंय, जणू काय हा त्याला उत्सवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. तर मित्रांनो, याच्या विरोधात अनेक जणांनी पोस्ट लिहिल्यात, अनेक जणांनी त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी देखील मागणी केली आहे. कारण चंद्रशेखर आझाद यांच्यावरती हल्ला करण्यात यावेत बिश्नोई गँगकडनं, असं त्याचं म्हणणं आहे. तर याच पार्श्वभूमीवरती जे आहे भीम आर्मीचा एक व्यक्ती आहे त्यांनी देखील आता याच्या विरोधात एक पोस्ट लिहिली आहे. तर त्यांचं नाव आहे दिलीप बालसिया. तर त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी पोस्ट लिहिली त्यामध्ये ते म्हणतात की यह नफरती असामाजिक तत्व अभिषेक पांडे त्रिफला एक गैंग को उकसा रहा है कि वो करोड़ों बहुजनों की एकमात्र बुलंद आवाज़ भाई चंद्रशेखर आज़ाद जी पर हमला करें. भीम आर्मी और आज़ाद समाज पार्टी की लीडरशिप से मेरा निवेदन रहेगा कि इस नफरती तत्व पर तुरंत कानूनी कार्रवाई की जाए. तर त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी पोस्ट लिहिली आणि ते म्हणतात की हा जो कोणी असामाजिक तत्व आहे अभिषेक पांडे हा कुठल्या तरी गँगला उचवण्याचं काम करतो आणि आपल्या देशातील करोडो
दलितांचा बहुजनांचा आवाज असणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांच्यावरती हमला करावा किंवा त्यांच्यावरती हल्ला चढवा असं तो मागणी करत आहे। तर याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आणि त्यासाठी ते ज्या भीम आर्मीकडे देखील याबाबत प्रस्ताव मांडताना दिसत असतात। त्याचसोबत ते खाली असं देखील लिहितात की साथी गृहमंत्री अमित शाह जी से मेरा निवेदन रहेगा की ऐसे उत्पात मचाने वाले असामाजिक तत्वों पर कार्रवाई की जाए। म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की अमित शाह यांनी ज्या लवकरात लवकर हा जो कोणी अभिषेक पांडे त्रिफला आहे याच्यावरती कारवाई करावी, त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यामध्ये मग त्यांनी जे आहे भीम आर्मी असेल किंवा आझाद समाज पार्टी असेल, रवींद्र एसके असेल किंवा अनेक यूपी गव्हर्नमेंट असेल किंवा DIG असतील, यूपी पोलीस असतील, या सर्वांना देखील त्यांनी मेन्शन केलेलं आहे। तर मित्रांनो, हे अभिषेक त्रिफला पांडे हे जी लोक असतात, ही त्रिफला पांडे हे नाव आपल्याला समजलं असं एक ब्राह्मण लोकांमध्ये येतं आणि ही जी लोक आहेत ही यांना मुद्दामून मागासवर्गीय लोकांना टार्गेट करायचं असते किंवा ही जी लोक पुढे गेलेली असतात यांना जे मागं उडायचं असतं आणि त्यांच्यावरती कसा अन्याय अत्याचार केला जाईल किंवा ही पुढे गेलेली मंडळी यांना कसं मागे खिचलं जाईल हा यांचा प्रयत्न असतो। आणि त्यामुळेच हा कोणी अभिषेक पांडे त्रिफला जो आहे याने पोस्ट लिहिली आणि त्यांनी ज्या एका गँगला उसवण्याचं काम केलंय, तर त्याच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी किंवा त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी सर्वच ठिकाणावरून केली जाते। तर मित्रांनो, त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो कोणी अभिषेक पांडे त्रिफला आहे हा एक ब्राह्मण समाजाचा आहे आणि त्यांनी याबाबत पोस्ट लिहिले। यावरून आपण संपूर्ण ब्राह्मण समाजाला टार्गेट नाही करू शकत। त्यांच्यामध्ये देखील काही चांगली लोक आहेत जी खरंच खूप चांगलं काम करतात आपल्याला दिसतात किंवा ज्या ठिकाणी मागासवर्गीय लोकांवरती अन्याय अत्याचार होतो त्या विरोधात देखील ते आवाज उठविण्याचं काम करतात। या लिस्टमध्ये ज्या एका व्यक्तीचं नाव येतं ते म्हणजे श्याम मानव। हे महाराष्ट्रातील एक ब्राह्मण कुटुंबातील येणारे एक व्यक्तिमत्व आहेत आणि ते जे आहेत अंधश्रद्धा निर्मूलन ही जी संघटना आहे त्याचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी धीरेंद्र शास्त्री हा जो कोणी व्यक्ती होता किंवा हा जो महाराज होता याच्या विरोधात सर्वात अगोदर मोर्चा त्यांनीच काढला होता। त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत एका व्यक्तीमुळे की सर्वच लोक वाईट असतात। परंतु मित्रांनो, हे ज्या अभिषेक त्रिफला पांडे ही जी व्यक्तिमत्व आहेत किंवा अशी जी जातीवादी पिल्लावळ आहे ते आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात आणि अशा लोकांवरती लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी आपण सर्वांनीच करायला पाहिजे। कारण चंद्रशेखर आझाद असो किंवा इतर कुठलाही व्यक्ती असो जो मागासवर्गीय कम्युनिटीतून येतो आणि तो समोर जातो, तो समोर गेल्यानंतर प्रगती करतो किंवा आपल्या समाजाचा आवाज उठवण्याचं काम करतो, त्यांचे आवाज लवकरात लवकर दाबण्यात यावेत असंच या लोकांची मागणी असते आणि त्यामुळेच हे लोक अशा प्रकारची पोस्ट लिहितात। आणि त्यांनी काय पोस्ट लिहिली पुन्हा एकदा आपण पाहूया। तर त्यांनी पोस्ट लिहिली होती की एक बार लॉरेंस बिश्नोई की नज़र Z+ सिक्युरिटी में घूमने वाले रावण और हैदराबादी बकरे पर भी पड़ जाए तो दिल को बहुत सुकून मिलेगा। म्हणजेच नेमकं चंद्रशेखर आझाद यांनी याच्यासोबत काय वाईट केले किंवा त्यांनी याचं काय घोडं मारले हे समजायला तयार नाही आणि का हा त्यांच्याबद्दल अशा पोस्ट लिहित आहे। कारण चंद्रशेखर आझाद यांनी कधी कुठे जातीवादी व्यक्ती वक्तव्य केलं नाही किंवा जातीवादी अशी कुठली घटना घडून आणली नाही। ते नेहमी संविधानाबद्दल बोलत असतात, मागासवर्गीय लोकांचा आवाज उठविण्याचं काम करत असतात। तरी देखील या अशा लोकांच्या मनामध्ये त्यांच्या विरोधात तिरस्कार का आहे किंवा हे लोक त्यांचा तिरस्कार का करतात हे समजायला तयार नाहीये। तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी बातमी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा।